मी बनवली होती भरलेली मिरची भजी. खूपच छान बनवली होती. सकाळी लवकर उठून कामावर जाऊन आले आणि त्यानंतर मग देवपूजा केली. छान अशी रांगोळी टाकली आणि इथे मी ऑर्डर केले होते झेप्टोवरून हे शेणी. हे शेणी आम्हाला गावी कधी विकत पण घ्यायला लागायचे नाही आणि इथे सगळं आता मुंबईला सगळं विकत घ्यावं लागतं. सगळं सामान वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही दोघंजणं निघालो मंदिरासाठी हनुमानच्या आणि इथून स्वीट्स वगैरे घेतले आणि त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या इथे पोचलो. इथे आल्यावर छान असं दर्शन घेतलं हनुमानजीचं आणि थोडा वेळ बसलो, भोग वगैरे लावला आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. घरी आल्याच्या नंतर मग मी जेवण बनवायला घेतलं. थोडासा नाश्ता बाहेरून आला होता, तर लगेच नाश्ता करून मग मी इथे ह्या मिरची भजी बनवायला घेतली. याच्यासाठी 2-3 बटाटे बॉईल घेतले, त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ, हळद आणि याच्यामध्ये धना पावडर थोडीशी घातले आणि थोडासा गरम मसाला. याच्यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकतो आणि याच्यामध्ये मी हे मिरचीच्या आतलं जे बीज आहे ते सगळं काढून त्याच्यामध्ये टाकले, जेणेकरून थोडासा तिखटपणा येईल आणि थोडीशी ठेचलेली लसूण घातले. सगळं मिश्रण एकदम एकत्र करून या मिरच्यांमध्ये सगळं भरून घेतलं व्यवस्थित असं आणि हे भरून झाल्याच्या नंतर याच्या घोलसाठी मी 1 वाटी बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि ओवा, चवीपुरता मीठ घालून यांना व्यवस्थित असं सगळं थोडं थोडं पाणी टाकून यांना घोल तयार केला, जसं आपण बटाटे वड्यासाठी करतो किंवा भजीसाठी करतो. आणि हे सगळं मिक्सर झाल्याच्या नंतर कडकडीत तेल गरम करून याच्यामध्ये एक एक हे मिरची डिप करून मी तळून घेतले. एकदम छान असे स्लो मीडियम गॅसवर तळून घेतलेत, कारण की एकदम फास्टवर तळले तर हे कच्चे राहतात आणि यांना व्यवस्थित तळून झाल्याच्यानंतर खूपच छान असे बनले होते. मी इथे बनवलं होतं अख्खा मोड आलेले मसूरचे पुलाव आणि हे पापड माझ्या काकींनी दिले होते, सपनाच्या मम्मीनी, आणि छान असे पापड होते. ही मिरची भजी होती आणि पुलाव होता. असं होतं जेवण. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. मला खूप सारा सपोर्ट करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.